मृत्यूला आव्हान तो, संस्कृतीचा मान तो, आणि आमचा अभिमान तो. तव शौर्याचा जरा अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे, जीवनातील एक क्षण दे. शिवचरित्राची महती सांगणारा हा श्लोक खऱ्या अर्थाने शिवचरित्राचं वर्णन करताय. खर तर 350 वर्षांपूर्वीचा तो काळ. परक्यांच्या आक्रमणानं महाराष्ट्र भूमी आंदोळली होती. राजा रामदेव रायाचं इथं राज्य होतं, पण ते राज्य अस्ताला गेलं. महाराष्ट्राच्या पाठीचा कणा मुळकळला. यवनांच्या आक्रमणात माझा महाराष्ट्र दूर भिरकावला गेला. महाराष्ट्रावरचा हा यवनी अंधार अधिकाधिक गडद होत होता. आणि यात भर म्हणून की काय, त्या परक्यांच्या यवनांच्या मदतीला निसर्ग सुद्धा धावून गेला. आसमानी सुलतानी एकाच वेळी कोसळली. भयान दुष्काळ, भयान दुष्काळ इतका की माणसांना खायला अन्न उरलं नाही, की प्यायला पाणी उरलं नाही. पांढरपेशांचा धंदा गेला. प्रजा निशस्त्र झाली. आणि ज्या शेतीवर सगळ्यांचा उदरनिर्वाह करायचा ती शेती सुद्धा उद्ध्वस्त झाली. इतका भयान दुष्काळ इथली माती भोगत होती. इथली रयत सहन करत होती. सगळी सत्तेची घोडी बितरली असताना शिवाजी महाराज आपल्या घोड्यांवर स्वार झाले. बघता बघता या घोड्याच्या टापेखाली प्रत्येक महाराष्ट्राचा भाग स्वतंत्र होत होता. स्वराज्य स्वप्न साकार होत राहिलं, आकार घेत राहिलं. आणि अखेर 6 जून 1674 महाराज छत्रपती झाले. या युगी सर्व पृथ्वीवरील मिळेचे पातशाह एक मराठा पातशाह एवढा बादशाह झाला. ही गोष्ट काही साधी झाली नाही, असं बखरकारानं त्याचं वर्णन सुद्धा केलं. राजे शिवाजी छत्रपती झाले. केलं स्वराज्य उभं केलं. अखंड आयुष्यभर फक्त इथल्या मातीसाठी लढला. इथल्या माणसांच्या प्रत्येक मनामध्ये एकच मंत्र पेरला, जो मंत्र होता स्वराज्याचा. इथली माणसं मातीसाठी लढायला, मातीसाठी जगायला आणि मातीसाठी मरायला सिद्ध झाली. ते त्या राजामुळं. महाराजांनी बघा ना, आमचा तानाजी शिवाजी महाराजांकडे गेला. महाराजांना म्हणाला, महाराज राजबाच्या लग्नाला यायचं बरं का. पण राजांची नजर आई कोंढाण्यावर. आणि कोंढाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजीला म्हणताय, ताना जमाला असं काय वाटत नाही रे. तानाने विचारलं, का? आम्ही जातीनं कोंढाणा घ्यावा म्हणतो. तसा तड कुठला ताना हातातल्या पत्रिका दिला फेकून राजा दिलं की कोंढाण्याचं. मग रायबाचं गेला 500 मावळा सोबत घेऊन गेला. गडाच्या पायथ्याशी एक कडा हेरळा दोर फेकला. बघता 500 मावळे गडावर चालले. सपासप कत्तला रमले. अंक आक्रोश की काय आरोया नुसत्या प्रेतांचं टिकमुर्द्यांचं रांगाने हलकल्लोळ उडाला. आणि तानाजी गरजत राहिला. सह्याद्रीच्या कड्यांवर डरकाळ्या फोडतात मावळे. उदय भाना तुझं डोकं फोडायला मागं पुढं नाही पाहणार म्हणत गरजत राहिला. बघता बघता गड ताब्यात देखील आला. पण काय दिलं होतं महाराजांनी त्याला? का महाराजांनी सांगितलं होतं, तानाजी कोणाला घेतला पाहिजे तर आमदारकीच्या तिकीटाचं बघतो. काय कशासाठी लढली माणसं? निवळ शिवकाळातच नाही तर तब्बल 350 वर्षानंतर सुद्धा माणसं त्यांच्या पायावर आपली निष्ठा अर्पण करत आली. असं काय केलं होतं महाराजांनी? साताऱ्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत महाविद्यालय उभं केलं. महाविद्यालयाचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय. बघता बघता पत्रकार निघाली. पत्रक वाटली. एका धनाढ्य हातात पत्रक. आणि तो भेटायला आला कर्मवीरांकडे. कर्मवीरांना म्हणाला, तुम्हाला लागेल तेवढ्या या पैशाची मदत करायला मी तयार आहे. विद्यापीठाचं नाव तेवढं बदला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलून माझं नाव ठेवा. आणि कर्मवीर भाऊराव पाटील त्यावेळेस कराडले, एक वेळ मी जन्मदात्या बापाचं नाव बदलेन, पण विद्यापीठाला दिलेलं शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही. जो शिवाजींना मानत नाही त्याला मी मानत नाही. फौरन हितनच चालते व्हा. का? कारण शिवराया